नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर मग आज तुमच्यासोबत एक झटकीपट होणारी रेसिपी शेअर करते. आज ऑलरेडी यायला लेट झाला होता, त्यामुळं मग आता मला पटकन भाजी रेडी करायची होती. ही भाजी तुम्ही घरी खाण्यासाठी किंवा टिफिनला देण्यासाठी करू शकता. तर त्यासाठी मी मस्त असे शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतरनं लसूण, कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये टाकल्या. आता टाकूया त्याच्यामध्ये सुके मसाले. आता सुक्या मसाल्यांमध्ये आपण याच्यामध्ये सगळ्यात अगोदर टाकलेली आहे थोडीशी लाल मिरची, त्यानंतर आपण टाकलेली आहे हळद. आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात धना पावडर. आता हा जो मसाला आपण क्रिएट करणार आहोत किंवा हे जे सारण आपण क्रिएट करणार आहोत, हे सारण आपण कुठल्याही भाजीमध्ये भरू शकतो स्टफिंग करणाऱ्या. त्यानंतर मी थोडासा माझा गरम मसाला ॲड केलाय घरचा आणि त्यानंतरनं मी मीठ टाकलं. आणि त्यानंतर लास्टला आपण याच्यामध्ये ॲड करूयात थोडेसे जिरे. आता हे सगळं सारण मस्तपैकी बारीकसं वाटून घ्यायचं. त्यानंतर बघा अशा छोट्या-छोट्या साइजच्या मी शिमला मिरची घेतल्या होत्या, ज्या मी अशा कट केल्या आणि त्याचा मिडल पार्ट काढून घेऊन अशा पद्धतीने मी त्या काय केल्या पूर्ण ओपन केल्यात. ह्या बघा. आता ही जी शिमला मिरची आहे, ही आपण मगाशी तयार केलेल्या वाटणासोबत किंवा आपल्या सारणासोबत आपण स्टफ करून बनवणार आहोत. अगदी झटकीपट ही मिरची होते. खायला सुद्धा एकदम चवदार लागते. शक्यतो ज्यावेळेस आपल्याला शिमला मिरची भरून करायची, त्यावेळेस एकदम छोट्या-छोट्या साइजच्या शिमला मिरच्या आणायच्या. हेच सारण तुम्ही कारल्यामध्येही भरू शकता. फक्त कारल्यात टाकताना याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा लिंबाचा रस थोडासा ॲड केला, तर ते अजूनच छान लागतं. चला तर आता पटकन आपली शिमला मिरची रेडी झालेली होती कट करून. त्याच्यात आता आपण हे सारण काय करूयात, भरूयात. मस्तपैकी एकदम दाबून शिमला मिरची बसेल तितकं सारण आपल्याला फिल करायचंय. कारण ज्यावेळेस ही मिरची एकदम मस्त स्टफ केली जाते आणि शिजवली जाते, त्यानंतरनं त्यातलं जे सारण आहे ते खायला खूप जास्त मजा येते. चला या पद्धतीने एक-एक करून मी काय केलं, की हा सगळा जो आपला सारण होता, तो आपण शिमला मिरचीमध्ये काय केलं, भरवून घेतलं. मी तर नेहमी कुठल्याही पद्धतीचं सारण बनवत असताना काय करते, की मिक्सरमध्येच शेंगदाणा किंवा तीळ तुम्ही ज्या ज्या कुठल्या गोष्टीचं सारण बनवतात त्यासोबतच हे सगळे मसाले टाकते. जेणेकरून ते मस्तपैकी एकजीव होतं. फक्त शेंगदाण्याच्या कुटात जर तुम्ही ह्या गोष्टी टाकल्या मसाले, तर ते इतकं टेस्ट देत नाही. मिक्सरमधून सगळं कसं मस्तपैकी एकजीव होतं. ह्या पद्धतीने आता मी ह्या शिमला मिरची स्टफ केल्यात. हे बघा, या पद्धतीने तुम्ही अशा ओपनही ठेवू शकतात किंवा जे तुम्ही कट केलेला पार्ट आहे देठाकडचा, तो पार्ट सुद्धा तुम्ही काय करू शकतात, छान पद्धतीने भाजी करताना त्या शिमला मिरची सोबतच ठेवू शकतात. चला तर आता काय करूयात, एक कढई गरम करायला ठेवूयात. त्या कढईमध्ये आता काय करूयात आपण, मस्तपैकी ऑइल ॲड करूयात आणि ह्या तेलाला थोडीशी गरम होण्याची वाट बघूयात. आता तेल जे आहे ते छान पद्धतीने गरम झालं, की त्यानंतरनं त्याच्यात मोहरी टाकलेली आहे. छान आपली मोहरी तडतडलेली आहे. आता मोहरी तडतडून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकलेले आहेत. आता आपले जिरं सुद्धा मस्तपैकी तडतडलेले आहेत. छान त्याचा कलर डार्क ब्राउन कलरचा झालाय. आता यानंतरनं आपण याच्यामध्ये ॲड करूयात खूप सारा कढीपत्ता. कारण हा कढीपत्ता खायला खूप मस्त लागतो, एकदम क्रिस्पी होतो. आता सगळ्याच गोष्टी आपण ऑलरेडी काय केलेल्या आहेत, आपल्या सारणात टाकलेल्या आहेत. पण तरी पण थोडीशी हळद मी या ठिकाणी काय केली, तेलात टाकली. कारण हळद तेलात टाकल्यानंतरनं तो जो फ्लेवर येतो, तर तो स्टफिंगमधून येणार नाही. त्यामुळे मी तेलात थोडीशी हळद घातलेली आहे. आणि त्यानंतरनं मी एक-एक करून ह्या शिमला मिरची त्यामध्ये काय करते आहे तर ठेवते आहे. बघा तुमच्या घाईच्या वेळेला एकदम झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि मेन म्हणजे सगळे आवडीने खातील. आमच्या घरात तर अद्वैतला खूपच जास्त आवडते. त्यामुळे मी टिफिनला सुद्धा देण्यासाठी ही गोष्ट प्रिफर करते. हे बघा या पद्धतीने आता एक-एक करून आपण सगळ्या शिमला मिरची यामध्ये ठेवून देऊयात आणि त्यानंतरनं त्याला काय करूयात मस्तपैकी झाकण लावून थोडंसं वाफेवर शिजवून घेऊयात. आता यामध्ये मी कुठल्याही पद्धतीचं जास्त पाणी वगैरे टाकणार नाहीये. याला फक्त झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे आणि नंतरनं फक्त थोडासा एक पाण्याचा हात मारणार आहे. हे बघा या पद्धतीने आपलं शिमला मिरची रेडी झालेली आहे. एकदम टेस्टी भाजी होते, झटकीपट होते आणि चवीला सुद्धा फार छान लागते. चला तर मग मंडळी रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात अशाच व्हिडिओसोबत आणि तोपर्यंत बाय बाय.